राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग अशी या दोन उमेदवारांची नावं आहेत। केडगाव भाग हा संवेदनशील असल्यामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून या दोन उमेदवारांचं अपहरण केलं असल्याचा संशय विद्यार्थी सेनेच्या सुमित वर्मांनी व्यक्त केला आहे। दोन उमेदवारांपैकी एकाच्या विरोधात भाजपचा तर दुसऱ्याच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार रिंगणात आहे। या प्रकरणी मनसेचे पदाधिकारी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेत। पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी तपासाची मागणी केली आहे। गेली 2-3 दिवसापासून आमच्या जसे कॅन्डिडेट या ठिकाणी उभे राहिलेले आहेत, काही ठिकाणी दमदाटी केली जाते, वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना ही निवडणूक लढू नका असे वेगवेगळे संदेश या ठिकाणी दिले जात आहेत। याबाबत माननीय निरीक्षक साहेबांना आम्ही विनंती केलेली की आमच्या दोन्ही कॅन्डिडेटच्या बाबतीत आपण लवकरात लवकर या ठिकाणी तपास करून जेणेकरून जे खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये जो प्रकार असतो की लोकशाहीमध्ये कोणीही कसंही लढू शकतं, ही लोकशाही दाबण्याचंच काम या विरोधकांकडून या ठिकाणी चाललेलं आहे। तरी आम्ही आमचे पोलीस बांधवांना या ठिकाणी विनंती की आमचे जे कॅन्डिडेट या ठिकाणी बेपत्ता आहे याबाबत आपण लवकर तपास करावा। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिका निवडणुकीमध्ये भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरी झाली आहे। सर्वाधिक अपक्ष